मुलांना मोठं करताना आपण त्यांना किती गोष्टी शिकवतो, पण खरं सांगू, काही गोष्टी त्या आपल्याला शिकवतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. सकाळी उठल्यापासून नेहमीसारखी धावपळ सुरू होती. मुलींच्या टिफिनची तयारी, ब्रेकफास्ट, स्कूल युनिफॉर्म आणि अर्थातच आई माझी बॉटल कुठे आहे? हे प्रश्न तर ठरलेलेच असतात. एकीकडे मी त्यांची सगळी तयारी करत होते. त्यांना टिफिनसाठी काय हवंय, त्यांना ते बनवत होते मी. तर हे रोजचंच रुटीन आहे ना, पण काही वर्षांनी ह्याच सगळ्या आठवणी बनणार आहेत. आज स्कूलला जायची घाई असते. उद्या कदाचित आपल्याला त्यांच्याशी 2 मिनिटं बोलायलाही वेळ मिळणार नाही. म्हणून आता या छोट्या-छोट्या मोमेंट्समध्येच हॅपीनेस शोधायला शिकते. टिफिन बनवताना त्यांचं आवडतं काय आहे ते लक्षात ठेवणं, त्यांचे केस बांधताना 2 शब्द त्यांच्याशी गप्पा मारणं आणि स्कूलला जाताना बाय मम्मी म्हणताच त्यांचा चेहरा पाहणं. पण आपण रोज मोठ्या हॅपीनेसच्या मागे धावतो. पण खरं हॅपीनेस बहुतेक वेळा असंच आपल्या घरात, आपल्या मुलांमध्ये लपलेलं असतं. आजचा दिवस पुन्हा येणार नाही म्हणून आजच्या छोट्या-छोट्या क्षणांना एन्जॉय करा. अशीच आमची मॉर्निंगची धावपळ चालू होती. मुलींची शाळेची तयारी, त्यांना सोडून यायचं. तर असा होता आजचा माझा छोटासा दिवस. घर, मुली, काम आणि या सगळ्यात माझा थोडासा मी टाईम. तुमचाही दिवस असा धावपळीचा जात असेल तर नक्की कमेंटमध्ये सेम असे लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत